राघव चड्डा यांचं विधान. गेल्या 3 दिवसांपासून तुमचे खूप मेसेज येत आहेत. तुमच्यापैकी अनेक जण मला शुभेच्छा देत आहेत, अभिनंदन करत आहेत आणि काही जण माझ्या या निर्णयामागील कारण जाणून घ्यायचे आहेत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तसेच ज्यांनी माझी पत्रकार परिषद पाहिली नाही त्यांच्यासाठीही आहे. मित्रांनो, राजकारणात येण्यापूर्वी मी प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट होतो. माझ्यासमोर एक उत्तम करिअर होते, पण ते सोडून मी राजकारणात आलो. माझे करिअर घडवण्यासाठी नाही तर देशासाठी काम करण्यासाठी राजकारणात आलो आणि एका राजकीय पक्षाचा संस्थापक सदस्य झालो. ज्या पक्षासाठी मी माझ्या तरुणपणातील 15 वर्ष दिली, रक्त घाम गाळून मेहनत केली, तो पक्ष आज तसाच राहिलेला नाही. आज त्या पक्षात विषारी वातावरण निर्माण झाले आहे. काम करू दिले जात नाही, संसदेत बोलू दिले जात नाही. हा पक्ष काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या लोकांच्या हातात अडकला आहे, जे देशासाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मला असे वाटत होते की कदाचित मी योग्य माणूस आहे, पण चुकीच्या पक्षात आहे. त्यामुळे माझ्यासमोर 3 पर्याय होते. 1. राजकारण सोडणे. 2. त्याच पक्षात राहून बदल करण्याचा प्रयत्न करणे, जो यशस्वी झाला नाही. आणि 3. सकारात्मक राजकारणासाठी नवीन मंच निवडणे. म्हणूनच मी एकट्याने नाही तर माझ्यासोबत एकूण 7 खासदारांनी हा निर्णय घेतला की आम्ही या पक्षाशी संबंध तोडत आहोत. एक माणूस चुकू शकतो, 2 माणसं चुकू शकतात, पण 7 माणसं चुकू शकत नाहीत. तसेच अनेक सुशिक्षित लोक जे या पक्षाच्या विचारांशी जोडले होते, तेही पक्ष सोडून गेले. ते सगळे चुकीचे असू शकतात का? तुम्ही याकडे असे बघा. जर तुमचे कार्यस्थळ विषारी झाले, तुम्हाला काम करू दिले नाही, तुमचा आवाज दाबला गेला, तर तुम्ही काय कराल? योग्य निर्णय म्हणजे ते ठिकाण सोडणे, आणि आम्हीही तेच केले. तुमच्यापैकी अनेकांनी विचारले की मी सामान्य लोकांच्या समस्या मांडत राहीन का? मी तुम्हाला विश्वास देतो की मी तुमच्या समस्या पूर्वीप्रमाणेच जोमाने मांडत राहीन आणि आता त्यावर उपायही शोधू आणि ते अंमलात आणण्याचाही प्रयत्न करू.